रोजच्या आहारामध्ये आपण दह्याचे सेवन कोणत्या ना कोणत्या पदार्थांमधून करत असतो. तर असे ताजे, घट्ट, अजिबात आंबट न होणारे आणि अजिबात पाणी न सुटणारे दही कसे बनवायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ही रेसिपी खास जे नव्याने स्वयंपाक शिकत आहे त्यांच्यासाठी मी शेअर करत आहे. तर असे घट्टसर, अजिबात आंबट न होणारे आणि पाणी न सुटणारे दही कसे बनवायचे यासाठी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत, ज्या त्यांना नक्कीच उपयोगी पडतील. तर हे दही पहा, चाकूने देखील याची काप करता येईल इतके हे घट्टसर बनलेले आहे. इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर हे दही लावलेले जे भांडे आहे ते भांडे मी खूप वाकडे तिकडे केले तरी देखील त्यातून दही हे अजिबात सांडले जात नाही, इतके हे घट्टसर असे दही बनलेले आहे. पहा, अगदी सुरीने देखील याच्या सहजपणे काप करता येईल इतके हे घट्टसर दही बनलेले आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी दही बनवण्यासाठी 1 ग्लास म्हणजे साधारण 300 मिली इतके म्हशीचे ताजे दूध घेतलेले आहे. तर आता हे दूध आपण एका पातेल्यामध्ये गाळून घेऊया. यामुळे दुधामध्ये असणारा जो कचरा, घाण वगैरे असेल ते निघून जाते. तर आता हे पातेले आपण गॅसवर ठेवूया आणि दूध उकळून घेऊया. मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हे दूध उकळून घ्यायचे आहे. तर आता 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत आणि दुधाला उकळी फुटू लागलेली आहे. तर आता या दुधावर हलकीशी साय जमा होऊ लागते. पहा अशा प्रकारे. तर आता ही साय देखील चमच्याने ढवळून या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामुळे आपले दही छान घट्टसर होण्यास मदत होते. तर पहा अशा प्रकारे चमच्याने इथे मी हे दूध व्यवस्थित ढवळून घेत आहे, जेणेकरून या दुधावर अजिबात साय जमा होणार नाही, ती या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. तर आता 5 ते 6 मिनिटानंतर पुन्हा या दुधामध्ये चमचा घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे. म्हणजे आता या दुधावर उकळी येताना जी साय जमा होईल ती देखील या दुधामध्ये मिक्स होईल. तर पहा अशा प्रकारे इथे मी चमच्याने व्यवस्थित ढवळून घेत आहे. तर आता हे दूध चांगले उकळू लागलेले आहे. तर आता पुन्हा एकदा यामध्ये चमचा घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे. यामुळे दूध थोड्या प्रमाणात आटले जाते आणि दुधामध्ये जर काही पाण्याचा अंश असेल तो देखील आटला जातो आणि घट्टसर दही होण्यास मदत होते. तर पहा अशा प्रकारे हे दूध 2 मिनिटे चांगले उकळू द्यायचे आहे आणि चमच्याने अशा प्रकारे ढवळत राहायचे आहे. तर इथे मी 2 ते 3 मिनिटे हे दूध चांगले उकळून घेतले आहे आणि चमच्याने ढवळत राहिलेले आहे. तर पाहू शकता दूध हे पूर्वीपेक्षा अगदी थोडेसे कमी झालेले तुम्हाला दिसत असेल. तर पहा अशा प्रकारे इथे हे दूध चांगले व्यवस्थित गरम करून घेतले आहे आणि उकळवून घेतले आहे. तर आता गॅस बंद करावा आणि हे दुधाचे पातेले गॅसवरून खाली काढून घ्यायचे आहे. तर लगेचच आपल्याला इथे दही लावायचे नाही. अशा गरम दुधामध्ये जर दही लावले तर दही व्यवस्थित बनणार नाही, ते खूप आंबट होईल आणि अगदी चरचरीत तयार होईल. तर अशा प्रकारे इथे आपल्याला चमच्याने अधूनमधून ढवळत राहायचे आहे आणि हे दूध अगदी कोमट करून घ्यायचे आहे. तर साधारण 20 ते 25 मिनिटे अशाच प्रकारे आपल्याला चमच्याने हे दूध व्यवस्थित ढवळत गरम आहे ते थंड करून घ्यायचे आहे. तर आता 20 ते 25 मिनिटे झालेली आहेत. आता हे दूध पूर्वीपेक्षा अगदी थंड झालेले आहे. तर अगदीच हे थंडगार झालेले नाही, तर हलकेसे हे दूध कोमट देखील आहे. तर आता हे दूध आपण दही लावण्यासाठी परफेक्ट थंड झाले आहे की नाही हे पाहण्यासाठी या दुधामध्ये अशा प्रकारे एक बोट घालून पाहणार आहोत. साधारण हे बोट आपण 15 ते 20 सेकंद या दुधामध्ये ठेवू शकलो आणि बोट अशा प्रकारे दुधामध्ये फिरवल्यानंतर या बोटाला अजिबात चटके बसले नाही, तर समजावे हे दही बनवण्यासाठी परफेक्ट असे दूध बनलेले आहे. तर इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे दुधाचे टेम्परेचर जर व्यवस्थित असेल, म्हणजे दूध चांगले व्यवस्थित कोमट झालेले असेल, तर दही अजिबात आंबट होत नाही आणि ते चांगले घट्टसर होण्यास मदत होते. तर आता या दुधाला विरजण लावूया. तर त्यासाठी इथे मी अशा प्रकारचे एक उभट आणि थोडेसे पसरट असे स्टेनलेस स्टीलचे एक भांडे घेतले आहे. तर यावर व्यवस्थित गच्च असे झाकण बसेल असा एक मी स्टेनलेस स्टीलचा डबा घेतला आहे. यामुळे दही व्यवस्थित जमा होण्यास मदत होते आणि फार वेळ लागत देखील नाही. कारण सध्या हिवाळा चालू आहे, त्यामुळे दही जमा व्हायला फार वेळ लागतो. तर हेच दही जर उन्हाळ्यामध्ये लावले तर ते पटकन जमा होते. आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये दही लावणार असाल तर स्टेनलेस स्टीलच्या भांड्याऐवजी तुम्ही मातीचे एखादे भांडे वापरू शकता. तर आता अशा प्रकारच्या एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हिवाळ्यामध्ये दही लावायचे आहे. त्यामुळे दही व्यवस्थित तयार होण्यास मदत होते. तर आता या भांड्यामध्ये हे कोमट झालेले दूध घालावे. तर इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचा किचकटपणा न करता अगदी परफेक्ट असे दही लावायचे आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला या भांड्याला देखील दही लावत बसायची गरज नाही. तर आता इथे माझ्याकडे पाववाटी इतके
दही आहे हे ताजेच दही आहे आणि ते अजिबात आंबट देखील नाही. तर अगोदर हे दही मी अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित फेटून घेत आहे आणि यातील अगदी पाव चमचा इतके दही या दुधामध्ये घालून ते अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तर आता विरजण घातल्यानंतर हे दूध व्यवस्थित चमच्याने 1 मिनिटभर अशा प्रकारे गोलाकार फिरवत राहायचे आहे. म्हणजे हे विरजण या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होते. जर तुमच्याकडे विरजणासाठी दही नसेल तर तुम्ही येथे ताक देखील वापरू शकता. आणि हे विरजण म्हणजे दही किंवा ताक हे फार आंबट नसावे. जर ते आंबट असेल तर विरजण अगदी कमी प्रमाणात घालावे. त्यामुळे आपले दही देखील व्यवस्थित तयार होते आणि ते अजिबात आंबट देखील होत नाही. तर आता या कोमट दुधामध्ये मी विरजण घातल्यानंतर 1 मिनिटभर चांगले ढवळून घेतले आहे आणि ते चांगले मिक्स करून घेतले आहे. तर आता या डब्याला व्यवस्थित झाकण लावून ते एका दमट ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. कारण सध्या हिवाळा चालू आहे आणि हवेमध्ये खूप गारवा आहे. त्यामुळे दही जमा होण्यास फार वेळ लागतो. याऐवजी तुम्ही हे दह्याचे भांडे कुकर थोडेसे प्रीहीट करून नंतर त्यामध्ये ठेवू शकता. आणि आता हे जे भांडे आहे ते अजिबात हलवाहलव होणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचे आहे. अगदी स्थिर असे हे भांडे रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचे आहे किंवा तुम्ही ते 12 तासासाठी असेच ठेवून देऊ शकता. तर आता हा डबा मी रात्रभर असाच एका ठिकाणी स्थिर असा ठेवून दिलेला होता. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इथे मी हा डबा उघडून पाहते आहे. तर पहा अगदी मस्त असे हे घट्टसर दही जमा झालेले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता हे दही लावलेले भांडे मी हाताने अशा प्रकारे तिरपे वाकडे तिकडे करून पाहिले असता अजिबात यातून दही सांडले जात नाही. इतके हे घट्टसर असे दही जमा झालेले आहे. इथे तुम्ही पाहू शकता या दह्याला अजिबात पाणी देखील सुटलेले नाही. तर चाकूने देखील सहजपणे कापता येईल इतके घट्टसर असे हे दही बनलेले आहे. तर अशा प्रकारे जे नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.